काय बघता येतं का नाही? जर माणसं पाहून गाडी चालवा. अहो तुम्ही जरा मागे थांबायचं ना, मग गाडी येते अचानक, कळत दिसत नाही का तुम्हाला? अहो माग थांबायचं म्हणजे मला काय माहिती होतं का तुम्ही इथून येताय म्हणून? मॅडम, पोरांना शिकवा, आम्हाला शिकू नका. अहो काय कळलं का? बोलायची पद्धत आहे का ही तुमची? कळलं का? म्हणजे तर आम्हाला लागलं असतं मग. अहो म्हणजे चूक तुमची, वरून तुम्ही आम्हालाच बोलायचं. मा बाप कोण आहे माहिती का तुम्हाला? हा, कोण आहे? कोण आहे म्हणजे? अहो तुम्ही ज्या गावात शिकताय ना, ज्या गावात शिकवताय ना, त्या गावाचा सरपंच आहे माझा बाप. आणि बोलताना जरा व्यवस्थित बोला, समोर कोण आहे काय आहे. अहो चूक कुणाची? बोलतोय कोण कुणाला? पटतय का तुम्हाला तरी? तेच म्हणलं मागाशी, पोरांना शिकवा लहान लहान, आम्हाला नाही. नाही तर बदली होईन इथून. कळलं का? जरा व्यवस्थित राहा. काय चूक आमची नव्हती, गाडी घसरली ती. मावशी, सरपंच साहेब आहेत का? हो आहेत ना. काम होतं, जरा बोलवता का? आहो आहो येता का बाहेर जरा? काय झालं मॅडम, काय काम होतं? नाही काही नाही, मी आता शाळेतून येत होते. हा. तुमच्या मुलांनी मला गाडी आडवी मारली. मग माझ्या पायावर गाडी जाता जाता राहिली आणि मी बोलले तर उलट मलाच बोलला तो. अहो लहान आहे, जाऊन द्या. तुम्ही काय मनावर घेता एवढं? तुम्हाला लागलं नाही ना? अहो पण असं नसतं. काय झालं मॅडम? अहो काही नाही, मी आता शाळेतून येत होते आणि तुमच्या मुलांनी मला गाडी आडवी मारली आणि मी त्यांना त्यांची चूक सांगत होते, तर ते उद्धटपणे मलाच बोलले उलट. मग तेच म्हणलं तुमच्या कानावर घालावं. काय तुम्ही गावचे प्रथम नागरिक आहे, तुमचा मुलगाच जर गावात असं वागत असेल आणि तुमच्या नावाखाली दम सुद्धा दिलाय मला, मी जास्त बोलले तर माझी बदली करेल इथून म्हणून. असं बोलला तो? हो, अक्षय, तुम्हाला माहिती पाहिजे तुमच्या मागं असं बोलतात म्हणून आले मी. काय माहितीये का मॅडम, पहिली गोष्ट, शिक्षक असो नाही तर कोणी असो, महिलेशी माणसानी मान सन्मानानेच बोललं पाहिजे. का हो बाप्पा? तू मॅडमला काय बोलला होता का? काय नाही, आपलं सहज अशी गाडी आडवी आली, जरा गडबडीत होतो, बोलला असेल एखादा शब्द. लाज नाही वाटत का तुला? मारून हा, तू शांत राहा. माफी माग त्यांची आधी, माफी माग. मॅडम चुकलं माझं, मला माफ कर. बाप सरपंच जरी असला ना, तरी शिक्षक हा बापापेक्षा मोठा असतो मानाने. कारण की बाप फक्त 5 वर्ष गावात सरपंच असतो, शिक्षक हा 10, 12, 15 पिढ्या गावातल्या घडवत असतो. तेव्हा त्यांच्याशी मान सन्मानाने बोलायला शिक. आणि काय माहितीये का, सरपंच पद हे बापाला लोकांनी दिलेलं आहे. बापानी भीक मागून मतं गोळा केलेली आहेत. तेव्हा त्या लोकांचा मान ठेवायला शिका. हा, पळा. चला येते मी. मॅडम, मुलाचं काय चुकलं असेल तर माफी मागतो. त्याच्या वतीने आम्हाला माफ नाही करा. तुम्ही नका माफी मागू, फक्त नीट व्यवस्थित बोलायला शिकवा, बस झालं तेवढंच. चल. चला. चहा पेणार का? हा ठेव चार, आलोच. मला बोलायचं होतं थोडं. काय बोल. मगाशी तुम्ही त्या मास्तरीनबाईंसमोर त्याच्या कानफाडात मारली, ते बरं आहे का? अगं मग चुकलं काय त्यात? त्याला शिक्षा होणं गरजेचं होतं. अहो शानसूर पोरग आहे, बराबरीला आलेलं पोरग आहे, त्याला असं लोकांसमोर मारायचं? हे बघ, मुलगा किती वयाने मोठा झाला ना तरी बापापेक्षा बारीकच असतो. आणि जी गोष्ट चुकीची आहे ना त्यात शिक्षा मिळालीच पाहिजे. मग तो मुलगा शहाणा असो, मोठा असो, छोटा असो, त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली पाहिजे. त्या मॅडमनी सांगितलं गावात त्याला मार खाल्ला ना. हा, मग काय होणार आहे? त्यात काय कमीपणा वाटायचं आहे? अरे जर चूक केली आहे ना आपण, तर त्याची शिक्षा भोगताना माणसाला लाज नाही वाटली पाहिजे. आणि गावात सांगितलं म्हणजे तू काय त्याची पाठराखण करते की काय? अगं चुकलाय तुझा मुलगा, जी गोष्ट चुकीची आहे ना त्याला चूक म्हणलंच पाहिजे. भले तो आपला मुलगा असू नाही तर दुसऱ्याचा मुलगा असू. पण त्याला कमीपणा वाटेल ना. मग कमीपणा वाटेल म्हणजे तो कोण आहे असं मोठं? हा, का सरपंचाचा मुलगा आहे म्हणून सगळं माफ आहे काय त्याला? सरपंचाचा मुलगा जरी असला ना तरी त्याच्या मनावर हे बिंबवू नका तुम्ही कधी की तुझा बाप मोठा आहे, तुझ्या हातून काही गुन्हा घडला तरी चालेल. उलट त्याला धाकात ठेवा,
त्याला जाणीव करून द्या की तू लोकांशी नम्रतेत वागलं पाहिजे. आपणच आपल्या मुलांना बिघडवायचं नसतं. मन कठोर करायला लागलं ना तरी चालेल, पण त्यांच्या चुकीची जाणीव त्याला झाली पाहिजे. अहो शिक्षक म्हणजे आज कोण आले? गुरुजन आले ते. त्यांना तुम्ही असं बोलताय उलट पालट, आणि ही शिकवण देणार का तू मुलांना? उलट बोललं तरी चालतंय, तू सरपंचाचा मुलगा आहे. आईची माया कुठेही उपयोगाची नाही. वेळ प्रसंगी चुकीला चूक म्हणलंच पाहिजे मुलांच्या. ठीक आहे, मी चहा ठेवू का? ठेवा.